मंडप आल्यामुळे देवीसिंगच्या राशीला लागली साडेसाती. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर आता मालिका घेणार जबरदस्त वळण. दुकानाची पूजा चालू असताना डिंपल येते आणि चोरून बघत असते. आता डॉक्टरला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते डॉक्टर. तर देवीसिंग आणि लाली सगळ्यांना नमस्कार करत असतात. सगळे घरी जायला लागतात आणि डिंपल त्यांचा पाठलाग करते आणि मनात म्हणते डॉक्टरने असं का केलं असेल. गावामधून एकदम गायब झाले. सगळ्यांना वाटलं डॉक्टर मेले, पण इथं तर त्यांनी दुसरं लग्न केलंय. आणि सगळे कोण आहे? डॉक्टर यांच्या घरात का राहतात? डिंपल पण लालीसारखीच हुशार असते. ती आता डॉक्टरची माहिती काढण्याच्या मागे लागते. आता मुलगी म्हटल्यावर मंग्या, जित्या आणि झुंजार आलेच आणि डिंपलला पण कुणाची तरी मदत हवी असते. आता डिंपलच्या अवतीभोवती सगळेच घोंगायला लागतात. घरी गेल्यानंतर आप्पा झोपाळ्यावर बसतात आणि रंजीचा खायचा कार्यक्रम सुरू होतो आणि म्हणत असते बाई ग, आज लई दमले. आजी म्हणत असते होय तर, तू डोंगरच उचलला. रंजी म्हणते बाई, एवढं काम केलं त्याचं काहीच नाही. गोपाळ आणि लालीची पूजा झाल्यामुळे खास करून फुला खूप आनंदित असते. त्यामुळे पुन्हा एकदा ती उत्साहाने कामाला लागते. तेवढे दोघे येतात आणि आप्पाला म्हणतात मंडप काढायचा होता. आप्पा म्हणतात काढ मग जा. तो माणूस म्हणतो मंडपाबरोबर ड्रम बी दिलेत बी. आप्पा म्हणतात आहेत की मागं परसामध्ये, जा घेऊन जा. दोघंही मागे जातात. एक जण टाकीला हात लावतो. आश्चर्यचकित होऊन म्हणतो यात काय भरलं की काय? दुसरा म्हणतो बघा तर उघडून. लाली येते. आप्पा म्हणतात लाले, जरा चहा टाक, ते मंडपावाले आलेत. लाली म्हणते वय टाकते हां आप्पा, पण ते लोक कुठे आहेत? आप्पा म्हणतात मागच्या परसात. ती विचारते ते तर मंडप काढायला आले ना, मग मागच्या परसात काय करतायत? आप्पा म्हणतात त्याचं काय आहे ना, त्या मंडपाबरोबर त्यांनी टाक्या पण दिल्या होत्या आणि तेच आणायसाठी ते मागच्या दारी गेलेत. आता मात्र लालीचे चांगलेच होश उडतात आणि ती शॉक होऊन म्हणते काय? आता सगळे लालीकडं आश्चर्याने बघायला लागतात. रंजी म्हणते बाई, एवढं वरडायला काय झालंय? टाक्या तर आणायला गेले. काय गे लाले, काय झालं? लाली म्हणते काहीच नाही, काहीच नाही. आप्पा म्हणतात हां जा चहा टाक. लाली आता पळतच मागच्या दारी जाते. तेव्हा तो माणूस टाकीचं झाकण उघडत असतो. आता तर लालीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती पळतच त्या माणसाकडे जाते, पण तोपर्यंत त्याने टाकीचं झाकण काढलेलं असतं आणि डोळे फाडून टाकीमध्ये बघत असतो. आता मात्र लालीची बोलतीच बंद होते आणि रडक्या चेहऱ्याने ती त्या माणसाकडं आणि टाकीकडे बघत राहते. शालू बोललेले असते साहेब, साकेत दादा पळून जाऊ शकत नाही. जामकर म्हणतात मला पण तसंच वाटतंय. जे काय केलं असेल त्या देशमुखांनी, आणि जर तसं असेल तर मी त्यांना सोडणार नाही. जेव्हा जेव्हा गावात खून होतात तेव्हा ह्या देशमुखांचं नाव येतं. याचा अर्थ यांच्यामधीलच कुणीतरी खुनी आहे. शालू विचारते पण कोण असणार? जामकर म्हणतात एक तर तो गोपाळ नावाचा टेलर, नाहीतर त्याची बायको लाली, नाहीतर दोन बायकोवाले देशमुख. राहून राहून माझी सुई यांच्यावरच अडकते. शालू आश्चर्याने म्हणते गोपाळराव? जामकर म्हणतात का? ती म्हणती नाही असंच. जामकर म्हणतात असंच कधीच नसतं. जे काय माहीत असेल ते खरं खरं सांगा. ती म्हणती नाही हो साहेब, मला कसं माहिती असणार? बरं साहेब, आता तर साकेत दादा गेले, आता मी कामाला येऊ की नको? जामकर म्हणतात बरोबर आहे तुमचं. आता साकेत तर राहिला नाही आणि तुम्हाला मी त्याच्यासाठीच बोलवलं होतं. इकडे डिंपल मात्र देवीसिंगची आता सगळीच माहिती काढते आणि म्हणते डॉक्टर लग्न केलं, आता मी बघते ना तुमचं लग्न कसं टिकतं. तुम्ही सगळ्या जगाला फसवू शकता पण या डिंपीला नाही. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच देवीसिंगने त्या टाकीमध्ये डेड बॉडी ठेवली असेल का? कारण तो माणूस जेव्हा लालीला टाकी दाखवतो तेव्हा ती अगदी हलकी वाटते. आता यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.